आखातात इराण आणि अमेरिकेत युद्ध पेटल्यानं इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे। आखातातील या युद्धाचे चटके आता भारतालाही बसू लागलेत। अशातच घरगुती गॅसच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर व्यावसायिक सिलेंडरसाठी नवी बुकिंग घेऊ नये अशी सूचना गॅस एजन्सीला देण्यात आली आहे। यामुळे हॉटेल व्यवसाय आणि छोट्या व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे। घरगुती गॅस दरवाढीचा भडका। घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ। युद्ध आखातात, झळ महाराष्ट्रात। इराण आणि अमेरिकेमधील युद्धाला एक आठवडा होतोय। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या प्रमुख शहरांवर हल्ले केले जात आहेत, तर दुसरीकडे इराणकडून प्रत्युत्तरादाखल इस्रायलमधील शहर आणि आखातातील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य केलं जात आहे। अशातच तेलाचे टँकर आणि जहाजांची वाहतूक होणारी हॉर्मुझची सामुद्रधुनीही बंद आहे। यामुळे आखातातील या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल आणि गॅस पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहेत। आखातातील या युद्धाचे चटके आता भारतालाही बसू लागले आहेत। घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे। 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट बिघडलंय। आता युद्ध चालू होऊन फक्त 5-6 दिवस झाले आहेत। 5-6 दिवसामध्ये तुम्ही जर गॅसचे सिलेंडरचे भाव वाढवलात, आता 60 रुपयाने वाढले आहेत। ह्याच्या पुढे जर ते अजून 10 दिवस चाललं आणि त्याच्यानंतर 600 रुपये जर का या महिला काय करणार? पगार किती? माणूस सिलेंडरला पैसे दिले, माणसं खाणार काय? युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली आणि लगेच सिलेंडर वगैरे वाढले। तेलाचे भाव आधीच वाढलेले आहेत, आणखी वाढतील। माणसाने करायचं काय? एक तर पगार नाही वाढलेत ना पेन्शन। नेते मंडळी आश्वासने देतात, आम्ही काही जनतेला झळ पोहोचू देणार नाही, पण ही सुरुवात तर झालेलीच आहे ना। मग कसं होणार? एक तर रॉकेल नाही मिळत, तुम्ही सगळं रेशनिंग वरचं बंद करून ठेवलेलं आहे। मग आजचं काय आम्हाला सगळं गिफ्ट दिलंय का सरकारने? महिला दिनाचं सगळ्या महिलांना त्यांनी गिफ्ट दिलंय। पहिले ही आपली लाडकी बहीण योजना करून झाली, आता हे आपल्या महिला दिनाचं गिफ्ट दिलंय आम्हाला बहिणींना। मुंबई शहरात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 853 रुपये होती, त्यात वाढ होऊन 913 रुपये झाली आहे। पुण्यात 855 रुपयात मिळणारा घरगुती गॅसच्या सिलेंडरची किंमत आता 915 रुपये झाली आहे। नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा दर 900 रुपयांवरून 960 रुपयांवर जाऊन पोहोचलाय, तर नागपुरात घरगुती गॅसची किंमत 904 रुपयांवरून 964 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे। तर छत्रपती संभाजीनगरात 861 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडरसाठी आता 921 रुपये मोजावे लागणार आहेत। केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत अशी मागणी सर्वसामान्य महिलांनी केली आहे। 6 दिवसाच्या युद्धामध्ये तर 60 रुपये वाढवले। जर हे युद्ध अजून चालत राहिलं तर असे किती रुपये वाढवून आम्हाला जळ पोचवणार आहात? सरकारच्याकडे काहीतरी नियोजन हवं होतं की आता युद्ध चालू झालंय, पण याच्या आधी आपल्याकडे काही स्टॉप नाहीये का? तो 60 रुपये वाढवले, तेल खाद्य वाढलेलं आहे, तर आम्ही गरीब महिलांनी करायचं काय? कुठून आणायचं आणि आमच्या मुलांना घालायचं जेवण? कारण सिलेंडर आता मिळायचं म्हटलं तर आम्हाला 20 दिवस त्याची वाट बघावी लागत आहे आणि सर्वसामान्यांना ह्या गोष्टी म्हणजे प्रश्नांना त्यांच्या तोंड देणं म्हणजे आम्हाला सध्या आता अवघड चाललं आहे। सिलेंडर महाग तर झालेलाच आहे आणि पूर्वी पण महागच होता, स्वस्त नव्हताच, पण आता जास्तच महागाई वाढणार। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलेंडर पाठोपाठ आता व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। नवीन LPG सिलेंडरचे दर तात्काळ लागू झाले असून दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंटसारख्या व्यवसायांवर होणार आहे। दरम्यान कंपनीकडून व्यावसायिक LPG सिलेंडरची नवी बुकिंग घेऊ नये अशी सूचना गॅस एजन्सीला देण्यात आल्याची माहिती मिळते। हो, कंपन्यांकडनं आम्हाला एक 4-5 दिवसा पहिलेच मेसेज आला होता आणि आता हे तर जग जाहीर आहे, कारण सगळं पेपर आउट बी होतं, ते सोशल मीडियावर बी येतंय। कंपन्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय का 21 दिवसाशिवाय आता डोमेस्टिक सिलेंडर कोणाला देऊ नये, त्याच्यानंतर बुकिंग झाल्यानंतरच द्यावे। आणि महत्त्वाची गोष्ट, जर कमर्शियल सिलेंडर होते
जे इंडस्ट्रीज लेवलला किंवा हॉटेल्स लेवलला चालायचे, तर त्यांचे ते बंद करण्यात आले. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यानं लहान व्यावसायिकांनाही याची मोठी झळ बसते. किंवा मोठे व्यवसाय सिलेंडर बंद पडत आहे, तर आमच्यासारख्या धंदेवाल्यांनी काय करायचं? तर आम्ही तर ना चुले पेटवू शकत ना लाकडं पेटवू शकत, लाकडंही भेटत नाही. मग आता याच्यावर काय करायचं बा, चिंताची बात आहे आता आम्हाला. व्यवसाय कशावर करायचा, काय करायचं, आता त्याच्यावर पर्याय शोधावा सरकारने. सर शासनाने मोठे सिलेंडर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर इथं सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय लोकांना, त्यामुळे त्यांनी गाड्या बंद ठेवलेल्या आहे. सर आमच्याकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज की आज आमच्याकडे सिलेंडर नाही आहे. म्हणजे संध्याकाळपर्यंत चालेल एवढंच सिलेंडर आमच्याकडे आता आहे गॅस त्याच्यामध्ये. आखातातील युद्धाचा मोठा फटका पेट्रोल डिझेल विक्रेत्यांना बसतोय. युद्धापूर्वी पेट्रोल डिझेल कंपन्या क्रेडिटवर डीलर्सना पेट्रोल डिझेल पुरवत होत्या. मात्र मागील 2 दिवसांपासून पेट्रोल डिझेल कंपन्या डीलर्सना आगाऊ रक्कम भरल्याशिवाय पेट्रोल किंवा डिझेल देत नाहीयेत. जर तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट दिलं तरच तुम्हाला आता पेट्रोल डिझेल पेट्रोलियम पदार्थाचा लोड मिळणार आहे. याचा अर्थ उद्या जर तुम्ही लोड पैसे घेऊन गेलात आणि ते सांगू शकतील की नाही आज लोड नाही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, ही परिस्थिती कदाचित उद्भवू शकते अशी शंका आम्हाला आहे. आखाती युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती केंद्र सरकार योग्य पद्धतीनं हाताळत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरलंय. नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचं वातावरण तयार करू नये. जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही. आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु ज्यावेळेला जागतिक स्तरावर अशा गोष्टी होतात त्यावेळेला आपल्यावर सुद्धा थोडाफार परिणाम निश्चितपणे होत असतो. तो त्याचा परिणाम गोरगरिबांना अधिक जाणवणार नाही याची काळजी मात्र सरकार घेईल. जशी कोरोनाचा काळ होता तशी ती परिस्थिती निर्माण होईल आणि एकदा हॉटेल इंडस्ट्री बंद झाली की मोठा लॉस होईल सरकारचा. उद्या ऑइल कमी झालं, तेल कमी झालं की पुन्हा तो मोठा लॉस होईल. ट्रान्सपोर्टिंग वाढेल, महागाई वाढेल. आज डॉलर तर आभाळाला स्पर्श करतोय आणि तरीही पण राज्यकर्त्यांना अजिबात लाज वाटत नाही की आपलं धोरण चुकते आहे, त्यावर दुरुस्त करावं. हे जर चिंता वाटत नसेल तर हिंदुस्थानची अधोगतीकडे वाट चालली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धावर अद्यापपर्यंत तरी तोडगा निघालेला नाही. या युद्धामुळं आखातातील अनेक देशांसोबत तेलांवर अवलंबून असलेले अनेक देश भरडले जात आहेत. सोबतच हे युद्ध आणखी लांबल्यास युद्धाच्या या झळा आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.